नमस्कार, मी करण सिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. कुर्ल्याच्या न्यू मिल रोड येथे भाजप कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आकाश सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आदित्य पंसे आणि असीम सिंग यांनाही गंभीर मारहाण करण्यात आले. या घटनेनंतर सकल हिंदू समाजाने पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं असून दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बारामती हॉस्टेलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांनी आगामी निवडणुकांचे नियोजन, रणनीती आणि स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. सांगलीच्या मिरजमधील प्रभाग 5 मध्ये काँग्रेसकडून मेंढे दाम्पत्य सलग तिसऱ्यांदा निवडून आले. 6 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये काँग्रेसचे संजय मेंढे आणि बबिता मेंढे यांनी दणदणीत विजय मिळवलाय. बीड जिल्ह्यातील माजी आमदार संगीता ठोंबरेंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये संगीता ठोंबरेंचा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. मुंबईत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कुलाबा प्रभागात नोटाला सर्वाधिक पसंती मिळाली. तर सगळ्यात कमी नोटाचं मतदान शिवाजीनगर, मानखूर, शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला पश्चिम यासारख्या मागास समजल्या जाणाऱ्या भागात झालाय. कुलाब्यामध्ये उमेदवार जे होते ते मकरंद नार्वेकर यांच्या विरुद्ध अपक्ष तेजल पवार यांची थेट लढत झाली असून यात नार्वेकर यांचा विजय झालाय. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांमध्ये लगबग सुरू झाले. आतापर्यंत 1000हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेलेत, परंतु प्रत्यक्षात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 21 तारखेपर्यंतची मुदत आहे. महाराष्ट्रातील 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 26,658.77 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केली आहेत. सदस्य बँकांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर समितीला आधीच या संदर्भातली माहिती दिली आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये एका घरात 500 रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात होत्या. या प्रकरणी पोलिसांनी धाड टाकत 2 आरोपींना रंगेहात पकडलं असून घरमालक फरार आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. गोव्याच्या मध्य महाराष्ट्रात जादा दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा अधीक्षक अंतर्गत भरारी पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून 4 चाकी वाहनांसह 17 लाखांच्या आसपास मुद्देमाल जप्त करण्यात आला. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत राहा एलएस मराठी.